मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देण्याची मागणी होतीये। त्यासाठी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील हे उपोषण करत आहेत। लाखो मराठा समाजाचे लोक या आंदोलनात सहभागी झाले। पण असं असलं तरी मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देण्यास आणि सरसकट कुणबी संबोधण्यास मोठी अडचण निर्माण झाली आहे। उच्च न्यायालयाबरोबरच सर्वोच्च न्यायालयानेही दिलेले निकाल त्यासाठी कारणीभूत ठरत आहे। दोन्ही कोर्टांचा निकाल या मार्गातील सर्वात मोठा अडसर ठरलाय। यात काही प्रकरणांच्या सुनावणीत कोर्टानं मराठा समाजाला सरसकट कुणबी संबोधण्यास नकार दिलाय। बाळासाहेब रंगनाथ चव्हाण यांना जात पडताळणी समितीनं 2001 मध्ये कुणबी प्रमाणपत्र दिलं होतं। त्यावर जगन्नाथ होले यांनी तक्रार दाखल केली होती। मात्र दाद न मिळाल्यानं जगन्नाथ होले हे मुंबई उच्च न्यायालयात गेले। यात महाराष्ट्र शासन आणि बाळासाहेब चव्हाण यांना प्रतिवादी करण्यात आले होते। 17 ऑक्टोबर 2003 रोजी मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती BH मालीपिल्ले आणि न्यायमूर्ती AS बग्गा यांनी याचा निकाल दिला होता। या आदेशातील परिच्छेद 17 मध्ये म्हटलंय की या प्रकरणात सदर प्रमाणपत्र मान्य केलं तर महाराष्ट्रात संपूर्ण मराठा समाज हा कुणबी म्हणून स्वीकारावा लागेल आणि असं झालं तर तो एक सामाजिक मूर्खपणा सोशल ॲब्सर्डिटी ठरेल असं स्पष्ट म्हणलं होतं। उच्च न्यायालयाच्या या निकालाविरोधात बाळासाहेब चव्हाण हे सुप्रीम कोर्टात गेले होते। तिथं त्यांनी उच्च न्यायालयाच्या निर्णयाला आव्हान दिलं। सुप्रीम कोर्टात न्यायमूर्ती BN अग्रवाल आणि न्यायमूर्ती PK बालसुब्रमण्यम यांच्या खंडपीठानं 15 एप्रिल 2005 रोजी निकाल दिला होता। त्यात त्यांनी सांगितलं की मुंबई हायकोर्टाचा निर्णय योग्य आहे, त्यात हस्तक्षेप करण्याची आम्हाला काहीच गरज वाटत नाही, त्यामुळे आम्ही ही याचिका फेटाळून लावत आहे असा निकाल दिला होता। दरम्यान आणखी एक प्रकरण उच्च न्यायालयात गेले, ते होते सुहास दशरथ विरुद्ध महाराष्ट्र सरकार यांचे। यावर निकाल आला 6 ऑक्टोबर 2002 साली। खंडपीठ होतं न्यायमूर्ती मार्लापल्ले आणि न्यायमूर्ती NV दाभोळकर यांचे। त्यांनीही या प्रकरणी सुनावणी केली। या निकालातील परिच्छेद 46 म्हणतो की जात पडताळणी समितीकडे जी भूमिका मांडण्यात आली ती स्वीकारण्यात आली तर मराठा समाजाच्या प्रत्येक व्यक्तीला कुणबी प्रमाणपत्र द्यावं लागेल आणि असं केलं तर ते महाराष्ट्रातील वास्तविक सामाजिक व्यवस्थेच्या स्टार्क सोशल रियालिटीज विरोधात असेल असं त्यांनी आपल्या निकालात म्हटलं होतं। या दोन प्रकरणावरून मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देणं अडचणीचं ठरणार आहे। मराठा बांधवांना सरसकट कुणबी संबोधण्यास हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्टानं सपशेल नकार दिल्याचं दिसून येत आहे।